बघा इयत्ता 6वी विषय आहे गणित. गणितातील आपण पहिलं प्रकरण आज शिकणार आहोत त्रिमितीय आकार. कुठलं प्रकरण आहे? त्रिमितीय आकार. ठीक आहे. तर आपण मागच्या वर्षी इयत्ता 5वी मध्ये विविध वस्तू व त्यांचे आकार पाहिलेले होते. ठीक आहे. तर आता तुम्हाला चित्रामध्ये इथं पुस्तकामध्ये काही वस्तूंची नावं दिलेली आहेत. ते वाचा बरं. वस्तू कुठल्या कुठल्या आहेत? ढोल, टेबलाचा पृष्ठभाग, पिपाणी, रस्ता, खेळाचे मैदान और आणि ह्याचं वर्गीकरण पण पाहिलेलं होतं आपण, है की नाही. इष्टिका चितीमध्ये काही आकाराचे आहेत, काही शंकूच्या आकाराचे आहेत, काही दंडगोलच्या आकाराचे आहेत, है ना, काही चौरसाच्या आकाराचे आहेत. तर आता इथं तुम्हाला सरावासाठी दिले बघा की द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार या दोन ह्याच्यामध्ये तुम्हाला वरील वस्तूंचं वर्गीकरण करायचं आहे. ते तुम्हाला सरावासाठी आहे, गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आहे. द्विमितीय आकार म्हणजे काय? द्विमितीय आकार म्हणजे आणि एकमितीय आकार म्हणजे काय? तर बघा मागच्या पानावर या. इथं मागच्या पानावर या. पान नंबर आहे 3. तर तीन पान नंबरवर आपल्याला छानपैकी पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. तर द्विमितीय आकार म्हणजे काय? दोन बाजूंचा सामाविक बिंदू हा शिरोबिंदू म्हणजे व्हर्टेक्स असतो. शिरोबिंदूला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे? वर्टेक्स. नाव हे लक्षात ठेवा. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू. हे तोंडात ठेवा शब्द, म्हणजे सेमी गणिताला आपल्याला उपयोगी पडतात. ठीक आहे. म्हणजे जेव्हा दोन बाजू असतात त्यांचा शिरोबिंदू हा सामायिक बिंदू असतो त्या द्विमितीय आकारामध्ये. आणि त्रिमितीय आकारामध्ये काय वर्गीकरण आहे? 3 किंवा 3 पेक्षा जास्त कडांचा सामायिक बिंदू हा शिरोबिंदू असतो. म्हणजे या त्रिमितीय आकार म्हणजे 3 बाजूंचा शिरोबिंदू एकच पाहिजे. त्रिमितीय नावातच आहे बघा. त्रि म्हणजे काय? 3 आणि दोन बाजूंचा शिरोबिंदू एकच पाहिजे. आणि त्रिमितीय म्हणजे 3 बाजूंचा शिरोबिंदू एकच पाहिजे. दुसरा काय फरक आहे बघा? द्विमितीय आकारात शेजारील 2 शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे आकृतीची बाजू किंवा भुजा असते. म्हणजे जो शिरोबिंदू आहे ना, आता हा त्रिकोण इथं दिलाय बघा, इथं त्रिकोण दिलाय हा, बरोबर. द्विमितीयच्या खालचा त्रिकोण बघा. तर त्या त्रिकोणामध्ये काय केलंय? शेजारच्या 2 बाजू उभ्या त्यांना जोडणारा एकच बिंदू आहे वरती, बरोबर का. मग तिथं तेच दिले की द्विमितीय आकारामध्ये 2 शिरोबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे त्या आकृतीची बाजू असते. आणि त्रिमितीय आकारामध्ये काय असतं? तर त्रिमितीय आकारामध्ये 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला कडा असतात. म्हणजे आता इथं खाली बघा, त्या त्रिमितीच्या खाली एक तुम्हाला इष्टिका चितीचं चित्र दिलंय बघा. तर इष्टिका चितीला वरची बाजू जी आहे ती पृष्ठभाग आहे. वरचा जो आहे तो काय आहे? पृष्ठभाग आहे. आणि त्रिमितीय आकारात 2 पृष्ठांच्या सामायिक बाजूला म्हणजे हे वरचं आणि त्याच्या बाजूचं जे पृष्ठ आहे ना ते जोडणारी कड असते, त्याला कडा म्हणतो आपण. काय म्हणतो? कडा. आता तिसरा फरक काय? द्विमितीय आकाराला एकच पृष्ठ असते. म्हणजे आता त्रिकोण दिसतं इथं बघा, पहिल्या चौकोनातला त्रिकोण, द्विमितीयच्या खालचा त्रिकोण बघा. म्हणजे समोरची एकच बाजू दिसते ना त्या त्रिकोणात. म्हणजे काय? तर द्विमितीय आकाराला एकच पृष्ठभाग असतो आणि त्रिमितीय आकाराला मात्र अनेक पृष्ठांनी मिळून बनलेले असतात. आता उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्हाला एक मी उदाहरण देते. आता ह्याच्यामध्ये आता ही कंपास आहे माझ्या हातात, आहे की नाही? सगळ्यांनी बघा, ही कंपास आहे ना. मग ह्या कंपासचा तुम्हाला वरचा पृष्ठभाग दिसतोय का? हा लालवाला, हा आकार कसला ओळखायचं? मग ह्याला द्विमितीय आकाराची वस्तू म्हणायचं का त्रिमितीय आकाराची वस्तू म्हणायचं? नाही, ह्याला त्रिमितीय आकार म्हणायचं. का? कारण ह्याला पृष्ठभाग खूप आहेत बघा. ही पुढचा एक पृष्ठभाग, हा निळा मागचा एक पृष्ठभाग, त्यानंतर हा इथला हा एक पृष्ठभाग, त्यानंतर हा एक पृष्ठभाग, त्यानंतर इकडचा एक पृष्ठभाग, त्यानंतर इकडचा एक पृष्ठभाग. कळालं का? हे सगळे पृष्ठभाग आहेत चारी बाजूंनी, वर खाली चारी बाजूंनी. पण इथला आहेत बघा, आता द्विमितीय आकाराच्या खालचा आहेत बघा. आता द्विमितीय आकाराच्या पुस्तकात दिलाय बघा, कसा आहे तिथला आयत. तिथे एकच पृष्ठभाग दिसतोय. किती? एकच. मग हाच फरक आहे. द्विमितीयमध्ये पृष्ठभाग हा किती असतो? एकच. पण त्रिमितीय आकारामध्ये अनेक पृष्ठभाग असतात. काय असतात? अनेक पृष्ठभाग असतात. मग आता इथं तुम्हाला बघा काय केलेलं आहे. खालील सारणी पूर्ण करा म्हणले.
आणि तिथं त्रिकोण दिले. हां, मग हे आपलं झालेलं आहे 4थीला 5वीला. पहिली आकृती दिली त्रिकोण, मग त्याच्यात तुम्हाला विचारलंय शिरोबिंदूंची संख्या किती असतात. मग त्रिकोणाला शिरोबिंदू 3. आत्ताच आपण पाहिलं होतं. शिरोबिंदूला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? वर्टेक्स. मग आता इथून पुढे सेमीसाठी इंग्रजी लक्षात ठेवा. हळूहळू सेमी पण शिकायचं आपल्याला, नुसतं मराठीत नाही शिकायचं. वर्टेक्स किती झाले मग रे? किती झाले? 3. आणि बाजूंची संख्या, बाजूला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? साईड. साईड किती? त्रिकोणाला साईड किती? 3. त्रिकोणाला इंग्लिशमध्ये आपण ट्रायंगल म्हणतो, बरोबर का? म्हणजे ट्रायंगलला वर्टेक्स झाले 3 आणि साईड झाल्या 3. आता खाली दिलाय चौकोन. चौकोनाचं चित्र इथं, बरोबर का? म्हणजे चौकोनाच्या आकृतीमध्ये वर्टेक्स किती? 4 आणि साईड किती? 4. आता खाली पंचकोन आहे, त्याच्या वर्टेक्स किती? 5 आणि साईड किती? 4. खाली षटकोन आहे, षटकोनाचे वर्टेक्स किती? 6 आणि साईड किती? 6. खाली सप्तकोन आहे, सप्तकोनाचे वर्टेक्स 7 आणि साईड किती? 7. आणि ह्या आकृतीचं नाव काय आहे? तुम्हाला नाव लिहायचं इथं. मग त्या अष्टकोनाचे वर्टेक्स किती? वर्टेक्स 8 आणि साईड किती? 5. समजलं का इथपर्यंत? ह्या धड्यातलं महत्त्वाचं काय आहे? तुम्हाला द्विमितीय आकार ओळखता आला पाहिजे. द्विमितीय आकारामध्ये एकच लक्षात ठेवायचं, एकच पृष्ठभाग असतो आणि त्रिमितीय आकारामध्ये अनेक पृष्ठभाग असतात. जसं की कंपासचं उदाहरण दिलं मी तुम्हाला आता. हे कंपास म्हणजे इष्टिका चिती आहे थोडक्यात. काय? म्हणजे जे भरीव, जे आपल्या हवेतील जागा व्यापतात. म्हणजे आता चेंडू आहे बघा, बॉल क्रिकेटमधला बॉल आहे. सगळ्यांनी बघा इकडं, क्रिकेटमधला जो बॉल आहे ना, तो त्रिमितीय आकाराचा आहे, कारण तो भरीव आहे, बरोबर? आणि मी जर तुम्हाला वहीवर वर्तुळ काढा म्हणलं, काढा बरं वहीवर वर्तुळ. एक वर्तुळ काढा वहीवर. वहीवर एक वर्तुळ काढा. काढलं? वहीवर वर्तुळ काढलं का? तर ते कसलं झालं रे? ते वर्तुळ कसलं झालं? द्विमितीय आकाराचं झालं. पण आपण क्रिकेट बरोबर जो बॉल घेतो खेळायला, बॅटनं मारायचा, तो बॉल म्हणजे काय आहे? येस, हे बघा क्रिशकडा आहे बॉल. हे बघा हा बॉल आहे. तर ह्याचा जो आकार आहे ना बाळांनो, द्विमितीय नाही. ह्याचा आकार कसला झाला? जो असा भरीव असतो. कोणती पण वस्तू बघा, आता हे मी नुसतं आयत काढा म्हणलं, आयत काढा बरं वहीवर. तुम्ही आयत काढा तुमचा पटकन काढा. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. काढला आयत. आता तो आकार कसला झाला? आयत म्हणजे त्रिमितीय, द्विमितीय झाला. पण त्या आयताकृती, आता डस्टर आहे समजा, भरलेला चौकोनी डब्बा आहे समजा, आपण डब्याला आणतो ना भाजीपोळी, त्याच्यात चौकोनी जर डब्बा असेल तर त्याचा आकार झाला त्रिमितीय, त्याच आयताच्या आकाराचा, कारण तो भरीव आहे, त्याला पृष्ठ जास्त आहेत, वर खाली, बरोबर का? आता हा बॉक्स आहे. आता बघा हा बॉक्स आहे. हा थोडासा आपण जर वहीवर काढला चौरस ह्याच आकाराचा, तर तो झाला द्विमितीय. पण हा बॉक्स आहे ना, बरोबर का? ह्याची ही वरचा पृष्ठभाग वेगळा आहे, ह्याच्या ह्या बाजूचा पृष्ठभाग वेगळा आहे, ह्याचा ह्या बाजूचा पृष्ठभाग वेगळा आहे, त्याच्या खालचा भाग म्हणजे हा पृष्ठभाग वेगळा आहे. म्हणजे त्याला अनेक पृष्ठ आहेत, 1 2 3 4 5 6 है ना. ह्याला आपण घन म्हणतो. काय म्हणतो? घन. की जो हवेतला भाग व्यापतो, जो भरीव असतो, त्याला म्हणायचं त्रिमितीय. काय म्हणायचं? कळला का फरक? द्विमितीय वेगळं, त्रिमितीय वेगळं. तर चला आता ही सारणी पूर्ण करा तुम्ही. पान नंबर 3 वर दिलेलं हे जे आता आपण व्हर्टेक्स आणि साईड घेतलं ना, ते कंप्लीट करा पुस्तकामध्ये. हां.